बोलवा लागेल. अच्छा सर, फक्त ना आपल्याला 2-2च मुलं पाहिजेत, तर कोणाला तरी पाठवा तुम्ही मुलांना बोलवायला. तोपर्यंत मी तुमच्याशी बोलते. 8वीचे 2, 9वीचे 2 आणि 10वीचे 2, फक्त 2-2च मुलं हवीत आपल्याला. बरोबर. आलम सर, 8वीचे 2, 9वीचे 2 आणि 10वीचे 2 असे 6 पोरं इकडे पाठवा. 2-2, 8, 9, 10. 8, 9, 10. 8, 9, 10. 8वीचे 2 मुलं. विज्ञान आणि संतोष. 9वीचे हा सर, ठीक आहे. मुलं येईपर्यंत मी तुमच्याशी बोलते. सर, आपली ही भामरागडची शाळा आहे ना? भामरागड. हा, भामरागड मधली एरिया कोणता आहे सर? लाहेरी ना? लाहेरी. हा, ठीक आहे सर. तुमच्या शाळेबरोबर ना खूप दिवसापासून मीटिंग पेंडिंग होती, तर फायनली आता आपली मीटिंग होते. सर मला सांगा, आपले जे मागच्या वेळी बघा जनरल मीटिंग झालेली ना, तर त्या मीटिंग मध्ये आपण मुलांना जरी नेटवर्कचा जर इश्यू असेल तरी पण युट्यूब वरून व्हिडिओ कसं डाउनलोड करून दाखवायचं ते आपण सगळ्यांनी डिस्कस केलेलं होतं. तर त्याच्यानंतर ना मग तुम्हाला ते युट्यूबचे व्हिडिओ दाखवायला काय प्रॉब्लेम वगैरे येतोय का? तुम्ही दाखवू शकला का व्हिडिओ? इकडे म्हणजे ते आमच्याकडे ते कॅम्प्युटर वगैरे बंद होते, आमच्याकडे वीजचा प्रॉब्लेम होता. आता चांगले दुरुस्त केले आहेत, आता सुरू आहेत मॅडम. अच्छा, काय झाले थोडेफार व्हिडिओ मग दाखवून? नाही, आता परीक्षा सुरू झाला आता. अच्छा, मग व्हिडिओ दाखवून झालेच नाहीये तुमचे? झालेच नाही झाले. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे सर, काही हरकत नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे प्रोसेस ती आपण जी गेल्या व्हिडिओ मध्ये मतलब गेल्या मीटिंग मध्ये बघितलेली? हो सर, तुमच्याकडे मग आता दाखवण्यासाठी काय आहे? कम्प्युटर आहे? कम्प्युटर आहे सर, पण कम्प्युटरची स्क्रीन छोटी असते ना, सगळ्या मुलांना दिसणार नाही. हो. मग टीव्ही वगैरे किंवा प्रोजेक्टर नाहीये? प्रोजेक्टर आहे मॅडम, प्रोजेक्टर आहे, त्याला कनेक्शन द्यावं लागेल. हा, मग प्लीज आता ना सर, मुलं बघा जरा लवकर. मुलं कधी जाणार आहेत तुमच्या सुट्टीवर? उद्या परवा कधी चाललेत? परवाला चालले मॅडम. आणि तुम्ही लोक पण मग परवापासूनच जाणार शाळेतले शिक्षक? हो, ते परवापासून जाते. अच्छा, बरं ठीक आहे सर. बघा, तुम्ही आता महागारी येचाल ना, किती तारखेला महागारी येणार तुम्ही सगळेजण? 2 तारखेला? 2-3? 2 तारखेला. हा सर, मग 2 तारखेला बघा तुम्ही महागारी आला ना, तर मुलं काही लवकर येत नाहीत है ना, थोडी. हा, तर मग ना तुम्ही टीचर्स जरा थोडे फ्री असाल, मुलं असल्यावरती काय मुलांना पूर्ण सांभाळायला लागतं, तर त्यावेळी ना सर सगळ्यात आधी ना तुम्ही हा प्रोजेक्टर कम्प्युटरला जोडून घ्या. मग इंटरनेट सर कसं आहे? इंटरनेट आता वायफाय आहे का? वायफाय आहे मॅडम, पण कधी कधी काय होते, म्हणजे वीज नसल्यामुळे मग ते वायफाय दिसत नाही, वायफाय बंद पडतो. हा, बरोबर आहे सर, वीज नसल्यामुळे बंद पडतो. सर, जर तुमच्याकडे ना मग कम्प्युटर साठी ते डायरेक्टली पण आपण एकच जर प्रोजेक्टर असेल तर कम्प्युटर पण आपलं एकच पाहिजे है ना, तर अशा वेळी मग ते पण मग कम्प्युटर पण बंद होईल वीज गेल्यामुळे. बरोबर आहे, ठीक आहे सर. बघा, आता वीज नसेल तर काय नाही करू शकत, पण बाकीच्या वेळी तुमचा वायफाय आधीपासूनच होता की आता नवीन कनेक्ट करून घेतलाय सर? नवीन घेतले आहे आता जून मध्ये. अच्छा, ओके, चला, चांगली गोष्ट, बरं झालं. कोणत्या कंपनीचं आहे सर? BSNL. BSNLचं आहे. चांगला चालतोय पण तो? चालते मॅडम, चालते. फक्त लाईटची, म्हणजे लाईट जर राहिलं तर बढिया होतं. हा, ठीक आहे, चला, बरं झालं सर. आमच्याकडे DP वगैरे बसवणार आहेत, मग खंडित नाही होणार. अच्छा, ओके, ग्रेट, बरं झालं. सर, मी आता जे सांगते ना, आपण मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मागच्या मीटिंग मध्ये हे बघितलं की आपण युट्यूब वरून वायफाय असेल तर डायरेक्ट व्हिडिओ कसं दाखवू शकतो, आणि इंटरनेट जर वायफाय नसेल तरी पण
डाउनलोड करून इंटरनेटच्या शिवाय पण त्यांना व्हिडिओ कसं दाखवू शकतो हे हा, आपण डाउनलोड करून करता येईल मॅडम. हा, तर ते एक प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झालेला होता. आता सर हा. दुसरं ना, हे हवं तर ना तुमच्या शाळेमधले जे स्मार्ट विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून हे करून घ्या. आता मी जे सांगते ते खूप महत्वाचं आहे की बघा, हा. आता तुम्ही व्हिडिओ त्यांना दाखवलेच नाहीयेत, पण आता व्हिडिओ ज्यावेळी तुम्ही दाखवाल ना, त्यांना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवा सर. भाग ठीक आहे. 1, भाग 2. जसं आता बघा, सायन्सचा 10वीचा पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण. हा. तर गुरुत्वाकर्षणचा भाग 1, परत दुसऱ्या दिवशी भाग 2, भाग 3 असं लाईनीमध्ये दाखवलं तरच सर त्यांना समजेल, नाही तर त्यांना समजणारच नाही. हो, तर हा एक प्रॉब्लेम आहे. तर मुलांना मग सर त्याच्यासाठी मॉनिटर बनवा. तुम्हाला पण सगळ्यांना टीचर्सला त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायची गरज नाही. सुरुवातीला हो. फक्त 2-3 दिवस लक्ष द्या की ते व्यवस्थित जमते का मुलांना फक्त. आणि मुलं एकदा ठीक ते आहे. स्मार्ट झाली की ते स्वतःच ना, मुलं काय हो. करतील ना, लाईनीमध्ये व्हिडिओ डाउनलोड पण करतील. आणि लाईनीमध्ये जसं आता बघा, आज 15 तारीख आहे, तर एखादं जुनं वही किंवा रजिस्टर त्यांना द्या. त्याच्यामध्ये ते टाकतील आज 15 ऑक्टोबर आणि आज गुरुत्वाकर्षणचा भाग 1 बघितला, उद्या 16 ऑक्टोबर गुरुत्वाकर्षणचा भाग 2 अरे बघितला. या रे, इकडे या रे बाबा. हा. इकडे या. दोघं जण. तर या मग इकडे. अशाने काय होईल ना, हा सर, तर अशामुळे काय हा, होईल, बोल एकतर ना. व्हिडिओ लाईनीमध्ये बघितल्यामुळे त्यांना समजेल व्यवस्थित सर. हो. हा, त्यांना व्हिडिओ लाईनीमध्ये दाखवल्यामुळे त्यांना समजेल. आणि शिवाय काय होईल ना, आपला रेकॉर्ड पण मेंटेन होईल वहीमध्ये आणि तुम्हाला आयडिया येईल की आपण कोणतं कोणतं दाखवलंय आणि कोणतं कोणतं दाखवायचं राहिलंय. आणि ठीक त्याच्यासाठी आहे. मग सर मॉनिटर बनवून द्या. हे मॉनिटरलाच काम द्या. 8वी मधून जे स्मार्ट विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी हा. एक, 9वी मधून एक, 10वी मधून एक. आणि दुसरा मॉनिटर पण सर जर पॉसिबल झालं तर होमवर्क चेक करायला पण एक मॉनिटर बनवा सर. कारण आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी ना थोडा थोडा होमवर्क दिलाय, जास्त मोठावाला होमवर्क नाहीये, असं 15-20 मिनिटच लागतील सोडवायला असा वाला होमवर्क दिलेला आहे. तर तो होमवर्क पण कोणीतरी चेक केला ना, तर आपल्याकडे काय असेल ना, आपण नुसतं त्यांना शिकवतोय पण त्यांना किती कळतंय हे त्यांनी होमवर्क केल्यावर कळेल, है ना. हो, तर होमवर्क हो. साठी पण एखादा मॉनिटर बनवलं तर बरं होईल. तर सर आपण हा उपक्रम का राबवतोय की एकतर ऑफकोर्स आपल्याला मुलांचा फायदाच करायचा आहे, मुलांना आपल्याला जास्त चांगलं घडवायचंय. पण आता हे मी तुम्हाला लिहायला वगैरे ह्याच्यासाठी सांगते की जेणेकरून आपलं ते काम सुव्यवस्थित राहील, आपल्याला स्वतःलाच कल्पना येईल की आपलं किती किती झालंय आणि किती राहिलंय. आणि सर मग हा उपक्रम असं एकदम सफलतापूर्वक आपण राबवल्यानंतर तुमच्या शाळेमधले जे उत्कृष्ट विद्यार्थी चांगल्या मार्कांनी पास होतील ना, तर आपण हा. पुढे जाऊन त्यांना स्कॉलरशिप देण्याचा प्लॅन करतोय. परत जे असे अजून खास विद्यार्थी आहेत त्यांना उच्च शिक्षणामध्ये मदत व्हावी म्हणून आपण फ्रीमध्ये त्यांना लॅपटॉप पण देण्याचा प्लॅन करतोय सर. गेल्या वर्षी पण आपण लॅपटॉप दिलेले आहेत. त्याच्यानंतर सर फक्त मुलांनाच नाही, तुमच्यासारख्या शाळांचा आम्हाला सहयोग मिळाल्याशिवाय आम्ही हे काही करू नाही शकत. त्याच्यामुळे ज्या शाळा हा उपक्रम चांगला राबवतील ना, त्या शाळेंना पण आपण सन्मान म्हणून काहीतरी देण्याचा प्लॅन करतोय सर. तर तुमच्यासाठी तर मग अजून चांगली गोष्ट ह्याच्यासाठी आहे की तुमच्याकडे प्रोजेक्टर पण आहे आणि आता इंटरनेटचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय वायफाय आल्यामुळे, है ना. हो. तर ज्यावेळी आता ही मुलं माघारी येतील दिवाळीच्या सुट्टीने, त्याच्यानंतर प्लीज ट्राय करा की हा उपक्रम चांगला राबवता येईल. कारण आपलं जी दुसरा जी टर्म असते ती कंपॅरेटिव्हली थोडी मोठी असते, है ना. जून मध्ये शाळा चालू झाल्यावर आपल्याला पहिल्या टर्म मध्ये ते 3-4च महिने खरं तर मिळतात, पण दुसऱ्या टर्म मध्ये आपल्याला चांगले व्यवस्थित महिने मिळतात. नोव्हेंबर, डिसेंबर मिळेल, जानेवारी आणि फेब्रुवारी 4 महिने तरी आपल्याला चांगले मिळतात. हो. कमीत कमी 9वी पर्यंत तरी तेवढा वेळ मिळतो आपल्याला. 10वीच्या भले एक्झाम बोर्डाच्या चालू होतात, पण 9वी पर्यंत तरी तेवढा वेळ 3 महिने तर मिळतातच आपल्याला, चांगले सलग मिळतात, है ना. आणि ह्याच्यामध्ये ह्या 3 महिन्यांमध्ये जास्त सुट्ट्या पण येत नाहीत. तर हा उपक्रम चांगला नक्की राबवून घ्या मुलांकडून. भलेही मुलांना शिकवा. आपली जी सर मागची मीटिंग झालेली ना, त्या मीटिंगची रेकॉर्डिंगची लिंक बघा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे भामरागडच्या. हवं तर ठीक ती आहे. मीटिंगची रेकॉर्डिंग तुम्ही मुलांना पण, त्या स्मार्ट मुलांना दाखवू शकता. ते हो. बघतील, त्यांना समजेल की काय करायचंय आणि मग ते इझिली ते भाग 1 भाग 2 स्वतःच लावायला शिकतील. ठीक आहे. ठीक आहे. सर ही एक महत्वाची गोष्ट होती. दुसरं मला विचारायचं होतं, मुलांच्या करिअर काउन्सिलिंग साठी काय शाळेमध्ये उपक्रम एखादा राबवला जातो?
कॅरियर काउन्सिलिंग साठी नाही आहे ना मॅडम. नाही ना, ठीक आहे सर. आपण म्हणून ना काय करणार आहे, महिन्यातून फक्त एकदा ना ह्यांचे काही जनरल टॉपिक वरती क्लासेस घेणार आहे. त्याच्यामध्ये हे करिअर काउन्सिलिंग आलं, त्याच्यानंतर ना सायबर सिक्युरिटी काय आहे, इंटरनेटचा मोबाईलचा सेफ वापर कसा करायचा, गुड टच बॅड टच काय आहे, हे जनरल टॉपिक्स वरती आपण महिन्यातून एकदा त्यांना भेटणार आहोत मुलांना. तर प्लीज ट्राय करा की तुमच्या मुलांना पण त्या क्लाससाठी मग लाईव्ह जॉईन करवा म्हणून. ठीक आहे मॅडम. ठीक आहे सर. आता ना मी अजून पण माझे तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत, पण आधी आपण मुलांना फ्री करूया, त्यांना वर्गात पाठवूया. मी आधी मुलांशी बोलते मग. हो. 10वीच्या मुलांना पुढे बोलवा सर. बोल रे बाबा. हॅलो मॅडम. गुड आफ्टरनून बेटा. तुझं नाव सांग. गुड आफ्टरनून मॅडम. माझे पूर्ण राजू रेखा पंगटे, वर्ग राजू? 10वी. हो मॅडम. ओके राजू. अजून 10वी मधून कोण आहे? आहेत मॅडम. गुड तुझं आफ्टरनून काय मॅडम. नाव आहे बेटा? गुड आफ्टरनून. माझे पूर्ण नाव दिवाकर देवाजी पारसर. अच्छा, दिवाकर. राजू, दिवाकर. आणखी कोणी आहे 10वीच? गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. माझे पूर्ण नाव संतोष सुखोदडी, वर्ग 8वी. वर्ग 8वी? हो मॅडम. अच्छा, बरं, ठीक आहे. संतोष, मी ना थोड्या वेळानंतर तुझ्याशी बोलते बेटा. आधी मी 10वीच्या मुलांशी बोलते. तर 10वीचे 2 जण जरा पुढे या बेटा. सर, तुमच्या शाळेमध्ये कोणत्या विषयासाठी टीचर नाहीये वगैरे असं काय आहे का? हो मॅडम. हो मॅडम. इकडे म्हणजे फक्त मराठीसाठी आहे, बाकी कोणत्याच विषयाला नाही शिक्षक. बाकी मराठी सोडून कोणत्याच विषयाला शिक्षक नाही? मग तुम्ही सर कसं मॅनेज करताय? आता पीओ साहेबांनी काही अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षकांना पाठवले आहे शिकवण्यासाठी. अच्छा, मग सगळ्या विषयासाठी पाठवले की काय कायच विषयासाठी येतात? नाही, कोणता विषय नाही. हिंदी इतर विषय नाही, बाकीचे आले आहेत तसे. हिंदी फक्त नाही. हिंदीला सोडून बाकी विषयाचे सब्जेक्ट टीचर्स आलेले आहेत. आलेले आहेत. सर, मग हे किती दिवस ह्यांच्याकडे बिलकुल टीचरच नव्हते? कारण हे शिक्षक पाठवण्यासाठीचे तुम्ही सांगणार, मग ते पाठवणार. 2 महिने गेले मॅडम. आता ऑक्टोबर मध्ये 1 तारखेपासून हे शिक्षक आले. आता 15 दिवस शिकवले. आता दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत. ओ सर, मग आता ह्यांचा जो अभ्यासक्रम एवढा सगळा मिस झालेला, 10वीला तर चला पूर्ण पुस्तकच असेल, म्हणून त्यांना तुम्ही सुरुवातीपासून सगळं घ्यावंच लागेल तुम्हाला. पण मग आता 8वी 9वीचं जे पहिल्या 6 महिन्याचं एवढं सगळं बुडलंय, त्याचं काय करणार? आता कसं तरी आता त्यांना अभ्यास करायला लावत आहोत. तुमच्याकडून म्हणजे हे व्हिडिओ जर पाठवले तर आम्ही रोजच्या रोज दाखवत जाऊ ना. आता हा सर, नक्की सर. युट्यूबवर आपलं सगळंच टाकलेलं आहे सर. तुम्ही धड्यांचं फक्त नाव टाकलं ना, आपण जसं गेल्या मीटिंग मध्ये बघितलेलं, धड्याचं नाव टाकलं आणि त्याच्या पुढे लिहिलं यू कॅटपल्ट फाउंडेशन, त्या धड्याशी रिलेटेड सगळे व्हिडिओ येतील. प्लेलिस्ट पण त्याच्यामध्ये दाखवेल तुम्हाला. ठीक आहे. तरी पण तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला एखादा व्हॉट्सअपवर मेसेज जरी टाकला की मॅम मला ह्या धड्याचं हवंय, तर मी तुम्हाला स्वतःहून पाठवून देईल त्याची लिंक. ठीक आहे मॅडम. ठीक आहे सर. ठीक आहे. ह्या मुलांनी आपले व्हिडिओज नाही बघितलेत है ना, तर मी त्यांच्याशी थोडस जनरलच बोलून ह्यांना फ्री करेल. बेटा, मला सांगा, तुम्हाला काय बनायचंय 10वी नंतर? कशात करिअर बनवायचंय? 10वी नंतर मी सायन्स घेणार मॅडम. सायन्स घेतल्यानंतर डॉक्टर बनायचं आहे. अच्छा, ओके, ग्रेट. आणि तुला बेटा, तुझ्या मागे जो मुलगा आहे? मला पण सायन्स घ्यायचंय मॅडम. सायन्स घ्यायचंय तुला पण? बरं, ठीक आहे. आता ना तुम्ही दिवाळीनंतर माघारी आल्यावर ना तुम्हाला सगळ्या व्हिडिओजचे सर आहेत आपले, ते लाईनीमध्ये दाखवतील, तुम्हाला शिकवतील ते लाईनीमध्ये कसं बघायचंय. तर मग ना मुलांना तुमच्याकडे बघा, आता बराच तुमचा टाइम बिना टीचर्सचा गेला ना, तर आता जे पण आपल्याकडे महिने राहिलेत, ऑलमोस्ट 4 महिने जे राहिलेत, तू चांगला अभ्यास करा. आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये पण घरी गेल्यावरती तुमच्या घरी जर आपलं इंटरनेट जर चालत असेल तर बघा, युट्यूब वगैरे, किंवा आसपास मित्राकडे चालत असेल तर युट्यूब वरती पण तुम्ही थोडेफार व्हिडिओज बघा आपले. यू कॅटपल्ट फाउंडेशन, इथे बघा माझ्या मागे लिहिलेले दिसते.
UCATA फक्त युट्यूबवर टाकलं ना ते आपोआपच खाली नाव दाखवतं यू कॅटॅपल्ट फाउंडेशन. त्याच्यावर क्लिक करून 10वीचे जे तुम्हाला वाटतील ते कमीत कमी थोडेफार व्हिडिओ स्वतःहून बघा आणि त्याचा अभ्यास करा. आणि जर व्हिडिओ बघायला नाही जमलं तर कमीत कमी तुम्ही आतापर्यंत जे शिकलाय मराठीचं जेवढं शिकला असाल आणि आता नवीन शिक्षक ज्यावेळी आले 15 दिवस त्यांनी थोडं थोडं जे शिकवलंय जेवढं शिकलाय ते तरी तुम्ही परफेक्ट करून घ्या. म्हणजे तुम्हाला जसंच्या तसं ते परीक्षेमध्ये लिहिता येईल. कारण बघा आता 10वीला तुम्हाला चांगले टक्के मार्क्स पाहिजेत सायन्स घ्यायचं म्हटल्यावर है ना. आणि 10वी झाल्यावर पण बेटा 2-2.5 महिने जी सुट्टी असते ना तर आपली 8वी 9वी 10वीची जी पुस्तकं आहेत ना मराठी मीडियमची त्याच्यामध्ये बघा कंसामध्ये इंग्रजी नावं पण दिलेत है ना. जसं वनस्पतींचे वर्गीकरण कंसामध्ये दिलेलं असतं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर ते इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात ते शब्दार्थ पाठ करा तर तुम्हाला 10वी नंतर ना कॉलेजमध्ये जे शिकवतील ते समजेल. नाहीतरी मग काहीच समजत नाही. कारण आता 10वी पर्यंत आपण सगळं मराठीतून शिकलोय आणि परत एकदम सगळं इंग्लिश मधून असतं ना तर मग ते समजायला जे आहे तो वेळ लागतो. तर तुम्हाला दोघांना पण जे सायन्स घ्यायचे बाकीचे पण तुमचे जे क्लासमेट्स असतील ज्यांना सायन्स घ्यायचे त्यांना पण हे सांगा. आपली सायन्सची एक डिक्शनरी पण मिळते नंतर पुढे जाऊन ती खरेदी पण करा तुम्ही. त्याच्यामध्ये आपले हे सगळे सायन्स आणि गणिताचे शब्द त्याला मराठीमध्ये काय म्हणतात इंग्रजीमध्ये काय म्हणतात ती डिक्शनरी असते. ठीक आहे मुलांनो, आपण मग काय करू ना डिसेंबर मध्ये परत एकदा भेटूया ऑनलाईन असंच आता जसं भेटतोय. तुम्ही त्यावेळी व्हिडिओ बघितलेले असतील बऱ्यापैकी. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये प्रश्न विचारेल. हे पण विचारेल तुम्हाला काय काय समजत नाहीये का समजत नाहीये आपण काय करू शकतो. ठीक आहे. आणखी तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी आपण अजून काय करू शकतो ते सगळं आपण त्या मीटिंग मध्ये परत एकदा डिस्कस करू. ओके बेटा ठीक आहे. आता 9वीच्या मुलांना सर बोलवू शकता तुम्ही. पुन्हा दुसरे विद्यार्थी मॅडम. हा सर 9वीचे विद्यार्थी. 9वीचं पण नाव सांगा. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून बेटा. काय नाव आहे तुझं? माझं नाव आकाश कोल्हू महाका मॅडम. आकाश. हो मॅडम. वर्ग 9वी मॅडम. ओके ओके. आणखी कोण आहे 9वीचं? गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. माझं पूर्ण नाव अजय कुंगलू महाका मॅडम. वर्ग 9. अजय. हो मॅडम. ओके ठीक आहे. आकाश आणि अजय. मला सांगा तुम्हा दोघांना काय करायचं 10वी नंतर काय विचार केलाय? सायन्स घ्यायचं मॅडम. सायन्स घ्यायचंय. आणि तुला आकाश? सायन्स घ्यायचं आहे मॅडम. तुला पण सायन्सच घ्यायचंय. सर आपलं 10वी पर्यंत शाळा आहे आणि मराठी मीडियम आहे का? नाही 12वी पर्यंत आहे मॅडम. अच्छा तुमच्याकडे मग सायन्स पण आहे? सायन्स नाही आहे मॅडम. आर्ट. अच्छा आर्ट्स आहे. ओके ओके ठीक आहे सर. सायन्स घेऊन तुम्हा दोघांना काय करायचंय बेटा पुढे? डॉक्टर वगैरे बनायचं आहे मॅडम. डॉक्टर बनायचंय. ओके छान. आणि तुला बेटा? डॉक्टर. तुला पण डॉक्टर बनायचंय. आकाश म्हणतोय म्हणून किंवा अजय म्हणतोय म्हणून तुम्ही एकमेकांमुळे तर नाही म्हणत आहे ना की खरंच बनायचंय? नाही मॅडम करायचं म्हणत आहे मॅडम. खरंच बघायचंय. मग खूप अभ्यास करावा लागतो माहितीये ना? हो मॅडम. तयारी आहे तेवढी अभ्यास करायची? ओके ओके ग्रेट. ठीक आहे बेटा. आपण ना तुम्हाला आता सर लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवतील आपले. आता तुम्ही जसं मला बघताय ना समोर तसं टीव्हीवर किंवा प्रोजेक्टर वरती तुम्हाला व्हिडिओज दाखवतील सर. लाईनीमध्ये तुम्ही बघा ते. सर तुमच्यापैकीच कदाचित कोणाला तर मॉनिटर बनवतील. ते लाईनीमध्ये व्हिडिओ कसे बघायचे ते सांगतील काय काय करायचं आहे. सोपं आहे. आणि तुम्ही मुलं तर अजून स्मार्ट आहात. आणि मग लाईनीमध्ये व्हिडिओ बघितल्यावर ना तुम्हाला किती समजतंय काय काय नाही समजत आहे कुठे अडचणी येतात हे थोडं आपण डिटेलमध्ये मग पुढच्या मीटिंगला डिसेंबरमध्ये परत भेटू आपण त्यावेळी बोलू. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही पण तुमचा जो अभ्यासक्रम आता पहिल्या 6 महिन्याचा बऱ्यापैकी झालाच नाही ना. बुडला खूप सारा अभ्यासक्रम टीचर्स नसल्यामुळे. तर तुम्ही काही ना काहीतरी आता बघा कमीत कमी इंग्रजी सायन्स आणि गणित हे 3 विषय असे आहेत की ज्याचं आता तुमचं 9वी मध्ये आहे त्याचाच पुढचा भाग 10वीत आहे. त्याच्यामुळे 9वी मध्ये आलं नाही तर सोडून दिलं असं नाही चालणार ना है ना. तर 9वी मध्ये जे आहे आताचा अभ्यासक्रम तो तुम्हाला परत एकदा रिपीट तर करावाच लागेल. कमीत कमी हे मेन 3 जे विषय आहेत
नाहीतर मग पुढच्या वर्षीचं समजणार नाही, 9वीच माहिती नसल्यामुळे मग 10वीचं पण समजणार नाही, असा प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, तर तुम्ही पण तो जो अभ्यास बोर्डला जेवढं करता येईल तो नक्की थोडंसं, आता सुट्टीला गावी चाललंय तर कमीत कमी 1 तास तरी बसून थोडासा अभ्यास करा. हो मॅडम. ठीक आहे, थँक्यू सो मच बेटा. आपण आता डिसेंबर मध्ये भेटू. तुम्ही वर्गात जाऊ शकता. हा सर, आता 8वीच्या मुलांशी मी बोलते. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून बेटा. तूच आता नाव सागर सांगितलं ना? नाही मॅडम. अच्छा, तू सागर नाव सांगितलं. ओके. हा, तुझं काय नाव आहे बेटा? माझे नाव दिव्यांश कविशर मोतकुरवार. दिव्यांश. हो मॅडम. ओके, दिव्यांश आणि सागर. ग्रेट. तुम्हा दोघांना काय बनायचंय बेटा? हा, काय म्हणाला सागर? मॅडम मला टीचर बनायचं आहे. ओके, वाव, नाईस. तिला टीचर बनायचं. आणि तुला दिव्यांश? नाही ठरवलं अजून? नाही ठरवलं तर काय हरकत नाही. नाही ठरवलं अजून दिव्यांश? नाही ठरवलं. बरं, तुला कोणता विषय आवडतो? मला कोणता विषय तुला चांगला आवडतो? त्याच्यात बाकी विषयापेक्षा जरा चांगले मार्क्स असतात. मराठी, इंग्रजी. मराठी आणि इंग्रजी. अच्छा, ओके, ठीक आहे. विषय कोणता पण आवडू शकतो, त्याच्या बाबतीत काहीच नाही. बर सागर, तू मला सांग, तुला कोणत्या विषयाचा टीचर बनायचंय? मॅडम मला इतिहास आणि मराठी मॅडम. अच्छा, इतिहास आणि मराठीचा टीचर बनायचंय. तुला हे विषय आवडतात? हो मॅडम. अच्छा, मला तर ना इतिहासाला मध्ये खूप बोर व्हायचं, पण तुला आवडते तर चल, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे बेटा. आपण ना काय करणार आहोत सर, हे मी तुम्हाला पण सांगू इच्छिते की आपला ना असं प्लॅनिंग चाललंय की आपण हे सगळ्या विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत तर आपल्या स्वतःच्याच बळावरती यू कॅटोपल्ट फाउंडेशन तर्फेच त्यांना शिक्षणासाठी सपोर्ट देतोय. पण पुढे जाऊन ना आपण वेगवेगळ्या कॉलेजेसशी, संस्थांशी संपर्क साधतोय सध्या. तर आपली जी चांगले 12वी मधून खूप मुलं पासआउट झाली ना सर, त्यांचं ग्रॅज्युएशन पण फ्री मध्ये चांगल्या कॉलेजमधून होईल, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत सर. तर तेच आहे, आपण आताचा जो हा उपक्रम व्यवस्थित राबवायला सुरुवात केली ना, बघा, फक्त सुरुवातीला आपलं सेटलमेंट होईपर्यंत, गाडी रुळावर येईपर्यंत थोडंसं 10-12 दिवस लागतील. एकदा ते सेट झालं की ते रोज रेग्युलर रुटीनच काम होऊन जाईल, है ना? तर मग त्याच्यानंतर ना मग आपण ह्याच मुलांना, आता जी 8वी मधली मुलं आहेत ती तर आपल्या बरोबर अजून जास्त टाइम राहतील, तर त्यांच्या बरोबर आपल्याला जास्त वेळ मिळेल, तर त्यांना घडवायला आपल्याला अजून जास्त मदत मिळेल. तर म्हणूनच, आणि बघा तुमच्या शाळेमध्ये टीचर्सची कमतरता असल्यामुळे तुमच्या ठिकाणी आपल्या व्हिडिओची जास्त गरज पण आहे. त्याच्यामुळे हा उपक्रम व्यवस्थित राबवा आणि पुढे जाऊन मग आपण ह्या मुलांना जसं होईल, जोपर्यंत ते चांगलं करिअर बनवत नाही, स्वतःच्या पायावर उभं होत नाही, इव्हन फक्त ग्रॅज्युएशन झाल्यावरच नाही, ग्रॅज्युएशन नंतर पण त्यांना कुठे कुठे जॉब मिळू शकतात, त्यांचे प्लेसमेंट्स वगैरे पण आपण करण्याचे सगळं ते प्लॅनिंग चालू आहे. तर त्याच्यामुळे सर मला एवढंच म्हणायचं होतं की जस्ट तुम्ही आम्हाला थोडासा सपोर्ट करा आणि बघा तुमच्या शाळेचं नाव जे आहे ते नक्की गाजवतील तुमच्या एरियामध्ये. ठीक आहे सर, मुलांना आता तुम्ही पाठवून द्या. आता मी थोडंसं तुमच्याशी बोलते आणि मग आपण मीटिंग संपवू. सर, आपली 1ली ते 10वी शाळा आहे. अच्छा, नाही, तुम्ही म्हणाला 12वी पर्यंत आहे, पण 11वी मध्ये फक्त आर्ट्स आहे. ओके, 11वी-12वी मध्ये फक्त आर्ट्स आहे. सर, मराठी मीडियम आहे? पूर्ण मराठी मीडियम? मराठी मीडियम आहे. अच्छा, सेमी इंग्लिश वगैरे पण नाहीये? नाही. अच्छा, ठीक आहे सर, काही हरकत नाही. सर, आपल्या 10वीचा जो निकाल आहे तो कसा लागतो साधारणपणे शाळेमध्ये? मागच्या वर्षी 95% होता. 95% होता. आणि जो हायेस्ट होता, टॉपर होता, त्याला किती टक्के मार्क्स होते?
72% होते 72. अच्छा 72% होते. तुमच्या जेव्हापासून तुम्ही आहात किंवा तुम्हाला आधीची पण जर माहिती मिळाली असेल तर एखाद्या कुठल्या वर्षी असे विद्यार्थी होते जे कमीत कमी 85%च्या वगैरे पुढे गेले असतील? नाही, 85%च्या पुढे अजून गेलेलेच नाही कोणी. गेलेलेच नाहीयेत कोणी. अच्छा सर, आता हे जे आपले विद्यार्थी आहेत हे म्हणत होते की त्यांना डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, तर ही मुलं त्यांना कुठून ना कुठून ही माहिती मिळते त्याच्यामुळे कमीत कमी ते तसं टार्गेट तरी ठेवतात आहेत. तर ही मुलं 10वी नंतर सर कुठे जातात? जे काही तर तुमच्याकडे आर्ट साठी थांबत असतील, पण जी बाकीची मुलं आहेत ती कुठे जातात? सायन्स घेणारे विद्यार्थी मग शहरामध्ये जातात ना, गडचिरोली किंवा आलापल्ली, अहेरी. अच्छा, लापल्ली, अहेरी, गडचिरोली अशा ठिकाणी जातात. ठीक आहे सर. तरी साधारण 12वीचे तरी बऱ्यापैकी मुलं तुमच्याकडे 12वी पर्यंत राहत असतील, पण ग्रॅज्युएशन पूर्ण करून प्रॉपरली काहीतरी करिअर चांगलं घडवून ते जॉब वगैरे करतात, तसे किती टक्के विद्यार्थी असतील? तर जॉब करणारे विद्यार्थी आहेत मॅडम, कमीत कमी 10-15% असतील. 10-15% असतील सर. आणि मग ना 12वी नंतर काय वर्कआउट नाही झालं किंवा अधनमधनच शिक्षण सोडून शेतीकडे वळणारी किती मुलं असतील? तसे भरपूर आहेत मॅडम. भरपूर आहेत. 50%च्या वर असतील? हो, 50%च्या वर आहेत. सर, ही सगळी आदिवासी मुलं आहेत? आदिवासी मुलं. आणि ह्यांचे पालक काय व्यवसाय करतात? शेतीच करतात. आणि त्या सगळ्या पालकांच्या स्वतःच्या जमिनी आहेत? हो, स्वतःच्या जमिनी. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. ते पालक शेती करत असल्यामुळे मग काहीच नाही झालं तर ऑफकोर्स हेच शेतीकडे वळणं जे आहे ते स्वाभाविकच आहे. हो, ते तर स्वाभाविकच आहे. सर, मला हे विचारायचं होतं, मग मुलींचं कसं आहे? पहिली गोष्ट, मुलींना शाळेमध्ये शिकवतात का पालक दाखला देऊन मुलींना? काय म्हटलं मॅडम? मुलींना पॅरेंट्स शिकवतात का, दाखला देतात, भरती करवतात शाळेमध्ये मुलींना? हो. अच्छा, असं झालंय की मुलगी जी आहे ती शाळेमधून घरी म्हणजे आजारी आहे कोणीतरी आणि त्याच्यामुळे मुलीचं अर्ध्यातूनच 10वीतून दाखला काढून घेतला किंवा तिचं लग्न ठरलं, असं कधी काय झालंय? तसं नाही झालं मॅडम. तसं नाही झालं ना. ठीक आहे, चला, चांगली गोष्ट आहे. मुलींची पटसंख्या कशी आहे मुलांच्या तुलनेत? मुलांच्या बरोबरीतच आहे जवळपास बरोबरच आहे. सर, आता साधारण आपली किती आहे पटसंख्या 8वी ते 10वी मध्ये? 8वी ते 10वी अंदाजे सांगितलं तरी चालेल, एक्झॅक्टली आकडा नकोय. 30-40 असे किती असतील प्रत्येक वर्गात? 40च्या वर आहेत मॅडम. 40च्या वर आहेत प्रत्येक 8वी मध्ये पण 40च्या वर, 9वी मध्ये, 10वी मध्ये. म्हणजे तिन्ही वर्ग मिळून 40च्या वर आहेत मुली. अच्छा, नाही, पूर्ण सगळं मिळून म्हणते, मुलं मुली सगळे मिळून किती असतील? पूर्ण मिळून 30, 40. 100 विद्यार्थी आहेत. 100 विद्यार्थी आहेत. अच्छा, बरं, ठीक आहे. म्हणजे 30-35 वगैरे असे प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी आहेत. बरं सर. सर, आपले जे वसतिगृह आहे ना, तर त्या वसतिगृहामध्ये मुलांसाठी जे आपल्या मूलभूत गरजा आहेत, जसं की पिण्याचं स्वच्छ पाणी, स्वच्छ बाथरूम, लाईट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत? आहेत मॅडम. आहेत. आता आमच्याकडे ते मुलांसाठी आता नवीन बिल्डिंग बनवत आहे, इमारत. सध्या म्हणजे शाळेच्याच वसतिगृह, शाळेच्याच इमारतीमध्ये मुलं निवासी करतात. अच्छा, ओके. म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत बिल्डिंग नव्हती पक्की? बिल्डिंग नव्हते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मुलं मुली शाळेच्याच बिल्डिंग मध्ये आतापर्यंत राहत होते? हो. अच्छा, मग आता मुलांचा अलग बांधलेला आहे मुलींचा.
अच्छा, मुलींचं बांधलेलं आहे, मुलांसाठी आता बनवतात ते. हा, बनवत आहे. ठीक आहे सर. मग ती बिल्डिंग कधीपर्यंत रेडी होईल? आता उन्हाळ्यात पूर्ण होईल मॅडम. अच्छा, उन्हाळ्यामध्ये पूर्ण होईल, म्हणजे पुढच्या नवीन आपल्या नवीन सत्रात academic sessionमध्ये, नवीन सत्रामध्ये मग त्यांना वापरायला मिळेल. ठीक आहे सर. मी की नाही तुम्हाला आपल्या चॅटबॉक्स मध्ये आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवते. प्लीज त्याला ना सबस्क्राईब करून घ्या. आता मीटिंग चालू असतानाच केलं तरी पण मला दिसेल, आणि मीटिंग नाही होत डिस्कनेक्ट. फक्त लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या. झालं की मला सांगा. झालं सर? कोणती मिळाली मॅडम? लिंक मी आता जी युट्यूब, अच्छा मी एक काम करते सर, तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवते. व्हॉट्सअप वरती तुम्ही ती नुसती लिंकला क्लिक केलं ना, युट्यूब वरती जाल आणि मग नक्की चॅनल आपला युट्यूबचा सबस्क्राईब करून घ्या. ते खूप महत्वाचं आहे. सर आता लास्ट प्रश्न तुम्हाला तुमच्या बाजूने तुम्ही शेअर करा. आता आपलं जे बोलणं झालं त्याच्या व्यतिरिक्त शाळा चालवताना तुम्हाला कुठली कुठली आव्हाने येतात, अडचणी येतात समोर? आता शिक्षक नसल्यामुळे पूर्ण म्हणजे आता मी हेडमास्टर आहे मॅडम. HM ज्युनियर साठी 2 शिक्षक आहेत, आणि हायस्कूल आणि 1 ते 7 पर्यंत एकही शिक्षक नाही. खरंच खूप मुश्किल आहे हे सगळं सांभाळणं. तर मेन तर तुमच्यासोबत आव्हान होतं. बाहेर स्रोतवाले येणार होते परंतु ते येतच नाही. सर आणि पालकांकडून काही तुम्हाला आव्हाने येतात का शिक्षण? आव्हाने म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणजे शिक्षण चांगलं पाहिजे म्हणतात. जर तुम्ही शिक्षकांची नियुक्ती केली नाही तर आम्ही विद्यार्थ्यांची TC काढून घेऊन जावं असे वगैरे बोलणारे आहेत पालक. अच्छा. आणि सर आता सुट्टीवर गेलं पालक लवकर विद्यार्थ्यांना माघारी आणून देतात? येतात मॅडम, लवकरच येतात. चला ठीक आहे, बरं आहे, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे सर, माझ्या बाजूने तर ना मेन एवढेच प्रश्न होते सर. आणि ना खूप महत्वाचं, आपल्या मुलांची माहिती घेण्यासाठी 8वी 9वी 10वीची आपला जो बंगरागडचा ग्रुप आहे बघा, त्याच्यामध्ये मी काही दिवसापूर्वी गुगल फॉर्मच्या लिंक टाकलेल्या होत्या. त्याच्याबरोबर मेसेज पण टाकलेला होता. तर ते तुम्ही पक्का ना भरून घ्यावं तर शिक्षकांकडून कोणत्या तरी. भरून घ्या. 2 दिवसामध्ये प्लीज सुट्टीला जायला आधी ट्राय करा भरून घ्यायला. ठीक आहे, चालेल सर. आजच्यासाठी आपलं एवढंच. आपण आता डिसेंबर मध्ये वगैरे भेटू, ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ त्यांना लाईव्हमध्ये दाखवाल. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग सर. थँक्यू सो मच. ओके मॅडम.